निरोगी आरोग्याचे नियम. नंबर 1. आपल्याला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये भिजवलेल्या काळ्या चण्याचा समावेश करा. काळा चणा लोहाचा चांगला स्रोत आहे. ते आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहे. रात्री चणे भिजवा आणि सकाळी कच्चे खा. नंबर 2. गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील लोह वाढण्यास मदत होते. नंबर 3. रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी जिरे फायदेशीर आहे, कारण जिऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. म्हणून जिऱ्याचे नियमित सेवन केल्यास लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनेमियासारखा आजार टाळता येतो. नंबर 4. पाठदुखी कमी करण्यासाठी तुम्ही योगा करू शकता. पाठदुखीवर काही योगासनं प्रभावी ठरतात. यामध्ये त्रिकोणासन, भुजंगासन, मार्शल आसन, पचनमुक्तासन ही आसनं नियमित करावी. यामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते. नंबर 5. घाम येण्याचे काही आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. ते म्हणजे शरीरातून विषारी पदार्थ निघून जाऊन बॉडी डिटॉक्स होते. तसेच रासायनिक तत्व घामावाटे निघून जातात. नंबर 6. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने पोट फुगू शकते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर 1-2 तासाने फळे खावी. नंबर 7. आरोग्य तज्ज्ञांच्या मते दूध कधी पिणे चांगले आहे याचे कोणतेही अचूक उत्तर नाही. परंतु जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा मसल्स मजबूत बनवायचे असतील तर वर्कआउट केल्यानंतर दूध पिणे ही सर्वोत्तम वेळ आहे. नंबर 8. पुदिना हा ॲसिडिटीच्या समस्येवर खूप प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. पुदिन्याच्या पानांमध्ये पाचक गुणधर्म असतात आणि ते पोटाला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करतात. ॲसिडिटी आणि छातीत जळजळ यांच्या समस्येपासून आराम देण्यासाठी पुदिना फायदेशीर आहे. नंबर 9. दररोज सकाळी रिकाम्या पोटी गाजराचा रस प्यायल्याने पोटातील जंत दूर होतात. गाजर किंवा इतर कोणत्याही गोष्टीची कांजी बनवून ती सतत 5 आठवडे घ्या. पोटातील जंत नाहीसे होतील. नंबर 10. कोरफड ही औषधी गुणांनी समृद्ध वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये त्वचेचे संबंधित प्रत्येक समस्या सोडवण्याचे गुणधर्म आहेत. केमतोडा होण्याची समस्या दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी मानले जाते. केमतोडा झाल्यावर होणाऱ्या दुखण्यात आराम देण्याबरोबरच कोरफड जखमीला लवकर भरण्यास सुद्धा मदत करते. हे अँटिसेप्टिक म्हणून देखील कार्य करते. नंबर 11. रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय टाळा. जेवतानाही सुरुवातीला गोड आधी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण साखरेचे रक्तात रूपांतर करायला आधीच वेळ लागतो. यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. नंबर 12. शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डिहायड्रेशन किंवा जुलाब होतात त्यांना याचे पाणी दिल्याने खूप फायदा होतो आणि थकवा दूर होण्यास मदत होते. तसेच त्वचा छान होते. नंबर 13. मटारमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. अनेक शोधातून ही बाब समोर आली आहे. यामुळे हाडं मजबूत राहतात. हाडांमध्ये होणाऱ्या ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही यानं कमी होतो. नंबर 14. मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत सुरू राहते. तसेच हे व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ईचे उत्तम स्रोत आहे. नंबर 15. तुम्ही सकाळी चहाऐवजी ग्रीन टीचे सेवन करू शकता, ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल. तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल. नंबर 16. मुळ्यासोबत काकडी खाऊ नये. असे केल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. नंबर 17. गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच हिवाळ्यात गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळामध्ये शरीरात उष्णता निर्माण व्हायला मदत होते. नंबर 18. शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्यास भूक वाढते. तसेच जेवणानंतर शेंगदाणे खाल्ल्यास अन्नपचन चांगल्या प्रकारे होते. नंबर 19. पावाचे पदार्थ पचायला जड असतात. काही वेळेस ते पचायला 3 दिवसही लागू शकतात. त्यामुळे आहारात पावाचा समावेश कमी करा. नंबर 20. मशरूम हा वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ आहे, कारण हा एक कमी कॅलरी असणारा पदार्थ आहे.
व यापासून भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरलसुद्धा मिळतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.